नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आपण फॉरेक्समधल्या ह्या 4 पेअरमध्ये आपण काय करणार आहोत, ॲनालिसिस करणार आहोत. सध्या मी 4 टाईम फ्रेममध्ये आहे. तसं मी ॲनालिसिस आवरली टाईम फ्रेममध्ये करतो, पण आता आपण 4 आवरली टाईम फ्रेममध्ये काय करतो आहे की आपल्याला मार्केटचा पहिला ट्रेंड जाणून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला मार्केटमध्ये प्लॅन करायचं आहे की आपण कशाप्रकारे ट्रेड घ्यायचा आहे. ते म्हणजे बाय साईड जायचं आहे की सेल साईड, हा मार्केटच्या ट्रेंडनुसार आपल्याला ट्रेड घ्यायचा आहे. तर आपण आता सध्या गोल्डमध्ये आहोत आणि गोल्डमध्ये आता तुम्ही बघू शकता की मार्केट काय होतं, अपट्रेंडमध्ये होतं. त्यानंतर मार्केटने हा प्रिव्हियस हायर लो ब्रेक केल्यानंतर मार्केट काय झालेलं आहे, एक डाऊनसाईडची रॅली मार्केटने स्टार्ट केलेली आहे. आता तुम्ही बघू शकता की मार्केटने ही 1 2 3 मूव काय केलेलं आहे, कंप्लीट केलेली आहे. तर आपल्याला आपले जे की झोन आहेत, म्हणजे आपला पॉईंट ऑफ इंटरेस्ट आहे, तो आपल्याला मार्क करून घ्यायचा आहे आणि त्यानुसार आपल्याला ट्रेड प्लॅन करायचा आहे. हा आपला काय एक सपोर्ट झोन आहे, हा एक रेजिस्टन्स झोन आपण मार्क केलेला आहे. तर आपल्याला जर समजा मार्केटने डाऊनसाईडची रॅली कंप्लीट केली तर आपल्याला ह्या ब्रेकआउटनंतर रिटेस्टलाच आपल्याला काय करायचं आहे, एंट्री घ्यायची आहे. आधीमध्ये एंट्री घ्यायची नाही, कारण मार्केट काय गेलेलं आहे, इथून साईडवेज होण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे मार्केटने जर डाऊनसाईडची रॅली जर कंटिन्यू करण्याचं ठरवलं तर इथून आपल्याला काय ब्रेकआउट झाल्यावर लगेच एंट्री घ्यायची नाही. ह्या रिटेस्टला आपल्याला काय करायचं आहे, एंट्री घ्यायची आहे. आता USD बघून घेऊया आपण काय आहे. USDमध्ये 4 आवरली टाईममध्ये पण मार्केट काय आहे, साईडवेजमध्ये आहे. तर आपल्याला मूळ रॅली कुठली आहे बघूया आपण. मार्केटची एक डाऊनसाईडची रॅली आहे. नेट स्लो आहे थोडंसं माझं. डाऊनसाईडची रॅली आहे. आता तुम्ही बघू शकता की काल मी ह्या ठिकाणी मार्क केलं होतं. हा जे झोन आहे साईड झोन, ह्या साईड झोनचा ब्रेकआउट झाला. ब्रेकआउट झाल्यानंतर रिटेस्टला मी काय केलं होतं, रिटेस्टला एंट्री घ्यायचं ठरवलं होतं. ह्या इथे बघू शकता की 2H टाईम फ्रेममध्ये काय बघा, मार्केट काय होतं, साईडवेजमध्ये होतं. त्यानंतर ह्या साईडवेजचा मार्केटने काय केलं, ब्रेकआउट केला. ब्रेकआउट करताना बघा किती स्ट्रॉंग मोमेंटम कॅन्डल आहे, ही एकदम स्ट्रॉंग आहे. तर ह्या इथे बऱ्याच जणांनी काय केलं असेल, सेल केलं असेल आणि स्टॉप लॉस इथे ठेवला असेल. त्यांचा स्टॉप लॉस इथे हिट झाला. बघा रिटेस्टला काय एंट्री घ्यायची म्हणतो आहे, कारण हा फॉल्स ब्रेकआउटसुद्धा असू शकतो. आता ह्या इथे बघा मार्केटने काय केलेलं आहे, ह्यात एक जर कॅन्डलस्टिक पॅटर्न बघितला तर एक इव्हनिंग स्टार हा पॅटर्न मार्केटने काय केलेला, क्रिएट केलेला आहे. ह्या इथे बऱ्याच ठिकाणी लगेच एंट्री मारली असेल बऱ्याच जणांनी आणि त्यांचा स्टॉप लॉस इथे हिट झाला असेल. पण मी इथे एंट्री घेतलेली नाही, कारण मार्केटने छोट्या टाईम फ्रेममध्ये, आता या इथे बघू शकता की मार्केटने माझ्या स्ट्रॅटेजीनुसार बघायला गेलं तर मार्केटने माझा जो प्रिव्हियस हायर आहे तो मार्केटने ब्रेक केलेला नाही. या इथे बघू शकता की मार्केटने बघा 1 2 3 वीक सोडल्या, त्यामुळे मी काही एंट्री इथे घेतली नाही आणि मार्केट काय झालेलं आहे, रिव्हर्स झालेलं आहे. बऱ्याच जणांचे इथले स्टॉप लॉस जे आहेत ते उडलेले आहेत. तर आपलं USDमध्ये ॲनालिसिस असंच असेल की जर समजा आता आपलं प्रिव्हियस, जर समजा मार्केटने इथे एंट्री दिली असती तर मी ह्या इथेपर्यंत टार्गेट ठेवलं असतं. पण आता मार्केट रिव्हर्स झालेलं आहे. त्यानंतर मी काय करणार, ह्या ब्रेकआउटनंतरच मार्केटला आता सेल साईडला जाणार. जर अप साईडला ब्रेकआउट दिला तर मी ह्या रिटेस्टला एंट्री घेणार आणि टार्गेट माझं ह्या इथे ठेवणार. ह्या झोनपर्यंत माझं का टार्गेट असेल. तुम्ही मार्केटमध्ये असं प्लॅन करत जावं की मार्केटमध्ये आज आपल्याला काय करायचं आहे, म्हणजे आपल्याला कोणत्या पोझिशनला, कोणत्या साईडला जायचं आहे, बाय साईडला जायचं आहे की सेल साईडला जायचं आहे. हे जर प्लॅन केलं तर तुम्हाला तुमचं अर्धं काम इथंच होऊन जाते. आणि मार्केटमध्ये जर तुम्ही समजा एखादी स्पेसिफिक स्ट्रॅटेजीने काम करत असाल तर कंटिन्यू त्याच स्ट्रॅटेजीवर काम करत राहावं. कारण कसं असते तुम्हाला सांगतो, जर स्ट्रॅटेजी, आता बरेच जण काय करतात की 100% स्ट्रॅटेजी शोधण्याचा प्रयत्न करतात, पण मार्केटमध्ये असं काही नाही. जेवढं सोपं ठेवाल तेवढं चांगलं आहे. मार्केटमध्ये 100% काही वर्क करत नाही. जर समजा तुमची ॲक्युरेसी 50-50 जरी असेल आणि तुमचा जर टार्गेट 1:2 जा रेशो असेल रिस्क रिवॉर्डनुसार, तर तुम्ही कायम प्रॉफिटमध्ये राहील. कसं असते मार्केटमध्ये हीच रिॲलिटी कळत नाही कोणाला
की बरेच जण काय करतात 100% स्ट्रॅटेजी शोधायला बघतात आणि ह्यातच त्यांचे म्हणजे माझ्यामध्ये जवळजवळ वर्ष 2 वर्ष जाते यांचं. कारण मार्केटची रिॲलिटी हीच आहे की मार्केटमध्ये 100% काहीही नाही आहे, हे पहिला समजून घ्या. जर तुमची ॲक्युरेसी स्ट्रॅटेजीची ॲक्युरेसी 50-50% असेल तरी तुम्ही प्रॉफिटमध्ये राहाल. तुमचं रिस्क मॅनेजमेंट, तुमची सायकोलॉजी ह्यावर तुम्ही जर वर्क केला तर तुमचं बऱ्याचपैकी मार्केटमध्ये 99% तुमचं काम होऊन जाईल. आणि जर समजा राहिला प्रश्न प्रॉफिटचा तर हळूहळू प्रॉफिट तुम्हाला दिसू लागेल तुमच्या PNLमध्ये. आता आपण JBP USDचं आपण बघतोय काय करते ॲनालिसिस कसं आहे काय आहे. JBP USD 4Hमध्ये काय आहे, हे पण एक डाऊन ट्रेंडमध्येच आहे. तर आपल्याला जर समजा मार्केटने हा काय एकच मिनिट ट्रेड करतो, मार्केटने हा प्रिवियस लोअर हाय मार्केटचा हा प्रिवियस लोअर आहे. मार्केटने ह्याला ब्रेक केलेला आहे. तर आता आपण काय करतो आहे की ह्या ब्रेकआउट नंतर ह्या प्रिवियस हायर नंतर आपण काय करतो आहे, ह्या रिटेस्टला आपण काय करतो आहे, एंट्री घेतो आहे आणि टार्गेट आपण हे इथे ठेवतो आहे. म्हणजे JBP USDमध्ये आपण काय करतो आहे, बाय साईड बघतो आहे. सेल साईडला नाही जात. सेल साईडला कधी जाईल, ज्यावेळेस हा आपला लोअर हाय ब्रेक होईल त्यावेळेस आपण काय करणार, सेल साईडला जाणार. ह्या त्या आधीमध्ये कुठे घेणार नाही आपण ह्या झोनमध्ये. मग तो एक साईडवेजमध्ये जाणार. बघा इथून एक साईडवेजमध्ये जाणार हा मार्केट. त्यामुळे आपण हा जो आपला रेजिस्टन्स झोन आहे ह्या ब्रेकआउटनंतर आपण बाय साईडला जाणार. टार्गेट पण इथपर्यंत ठेवणार. टार्गेट बघा 1.26960 आहे. सेल साईडला कधी जाणार, ज्यावेळेस ही लेवल ब्रेक होईल. हा जो सपोर्ट झोन आहे 1.2313 त्यावेळेस आपण सेल साईडला जाणार. आता BTC USDमध्ये बघूया आपण. बिटकॉईनमध्ये 4Hमध्ये काय आहे, मार्केट बघा सरळ डाऊन ट्रेंड आहे मार्केट. आपला प्रिवियस हा रेजिस्टन्स झोन आहे. हा रेजिस्टन्स झोन आहे. जर मार्केटने ह्या ब्रेकआउटला इथे रेजिस्टर दिलून मार्केट काय केलेलं आहे, खाली गेलेलं आहे. बघा इथे मार्केटने बघा ह्या मार्केटने आपल्याला प्रॉपर ब्रेकआउट दिलेला आहे. त्यानंतर रिटेस्टसुद्धा झालेले आहे. त्यामुळे आता हे आपला जो झोन आहे तो व्हॅलिड नाही आहे. मार्केटने एकदा रिटेस्ट दिलं तर पहिल्या रिटेस्टलाच आपण एंट्री घ्यायची आहे, दुसऱ्या रिटेस्टला एंट्री घ्यायची नाही. कारण का, जर समजा मार्केट इथूनच जर रिटेस्टला आलं तर मार्केट ह्या इथे रिटेस्ट करणार नाही. तिथून मार्केट काय ब्रेकआउट होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे ह्या इथं शक्यतो सेकंड रिटेस्टला शक्यतो ट्रेड अवॉइडच करायचा. त्यामुळे पहिल्याच रिटेस्टला आपण काय करायचे आहे, एंट्री घ्यायची आहे. हा झोन ब्रेक होण्याची मी वाट बघणार आणि ह्या रिटेस्टला काय करणार, एंट्री घेणार. हा जो झोन आहे तो काय आहे 56,793 हा झोन आहे. हा झोनच्या ब्रेकआउटनंतर मी सेल साईडला जाणार. तर हे आजचं आपलं ॲनालिसिस होतं. तर हा आजचा ॲनालिसिसचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंटमधून कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.